चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर काही शॉर्ट प्रश्न उत्तरं बघणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे, कोणत्या उपपत्तीत कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला? तर अभिजात अभिसंधान या पेहोलॉव या शास्त्रज्ञाने कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला. पेहोलॉव कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ होता? तर पेहोलॉव हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो रशियाचा होता. स्किनर हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? तर स्किनर हे अमेरिका या देशाचे होते. स्किनरची उपपत्ती कोणती व कोणत्या प्राण्यावर व पक्षावर प्रयोग केला? तर स्किनर या मानसशास्त्रज्ञाची जी उपपत्ती होती ती साधक अभिसंधान उपपत्ती आहे आणि उंदीर व कबूतर या प्राण्यावर व पक्षावर त्यांनी प्रयोग केला. क्षेत्रीय उपपत्ती कोणाची? तर कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची? तर अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे. त्यांचे म्हणणे आहे की आपण समाजातून दुसऱ्याचे अनुकरण करून शिकतो. द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक कोणाचं आहे? द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक विल्यम जेम्स यांचं आहे आणि 1890मध्ये त्यांनी ते लिहिलं आहे. मनोविश्लेषण सिद्धांताचा जनक कोण आहे? तर सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषण सिद्धांताचा जनक आहे. वर्तनवादाचे जनक कोण आहे? तर वॅटसन. हे पण लक्षात ठेवायचे. वॅटसन हे वर्तनवादाचा जनक आहे. वॅटसनचा PhDचा विषय कोणता? तर उंदराच्या बोध अवस्थेचा त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम हा वॅटसनचा PhDचा विषय आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक अल्फ्रेड बिने. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक जे आहे ते अल्फ्रेड बिने आहे. 1905मध्ये अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ताची जी पहिली चाचणी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अल्फ्रेड बिनेचा सहकारी कोण? तर सायमन हा अल्फ्रेड बिनेचा सहकारी होता. प्रिन्सिपल ऑफ मॅथेमॅटिकल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर परत एकदा ऐका, प्रिन्सिपल ऑफ मॅथेमॅटिकल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर B. रसेल यांनी प्रिन्सिपल ऑफ मॅथेमॅटिकल हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेडागॉजी ऑफ किंडरगार्टन तर हे पुस्तक कोणाचं आहे? तर परत एकदा प्रश्न ऐका, पेडागॉजी ऑफ किंडरगार्टन हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे जे पुस्तक आहे ते फ्रोफेल यांचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ कोणता असतो? तर भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ कोणता असतो? तर तो जो काळ असतो तो पौगंड अवस्था असते. आणि पौगंड अवस्थेचे जनक कोण असं जर प्रश्न विचारला तर स्टॅनले हॉल हे पौगंड अवस्थेचा जनक आहे. आणि जडने मांडलेली तत्ववादी उपपत्ती कशाशी संबंधित आहे? पुढचा प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे तो 18 नंबरचा आहे, म्हणजे 18 नंबरचा. तर बघा, जडने मांडलेली तत्ववादी उपपत्ती कशाशी संबंधित आहे? तर संक्रमणशी संबंधित आहे. जड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली तत्ववादी उपपत्ती ही संक्रमणशी संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा आहे? तर आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रायोगिक या शास्त्रीय पद्धतीत कोणत्या दोन गटाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो? तर आन्सर आहे, नियंत्रित व प्रायोगिक असे 2 गट करावे लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, मानसशास्त्राच्या कोणत्या अभ्यास पद्धतीचा विचार व भावना सतत जिवंत ठेवल्या जातात? तर आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये माणसाच्या विचार व भावना सतत जिवंत ठेवल्या जातात. शिक्षकांना उपयुक्त असणारी व आवडणारी मानसशास्त्रीय अभ्यास पद्धत कोणती? तर जीवन वृत्तांत ही जी पद्धत आहे ती शिक्षकासाठी खूप उपयुक्त असते आणि आवडणारी पद्धती असते, कारण त्याच्यामध्ये माणूस आयुष्यभर शिकत असतो, चुका करतो आणि महान कामं करतो. अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळे त्याचे
दिनक्रम, आयुष्यभराच्या चुका, वाचणं, लिहिणं ह्या सर्व गोष्टी जीवन वृत्तांतामध्ये येत असतात बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आजीबाई म्हणाल्या आजच्या मुलामुलीपेक्षा पूर्वीचे मुलं मुली छान होते. हे वाक्य कोणत्या अभ्यास पद्धतीचे आहे? तर पर्यक या पद्धतीचे हे उदाहरण आहे, अभ्यास पद्धतीचे उदाहरण आहे. त्यानंतर सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? तर ग्रीक भाषेतला आहे. सायकोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. मानसशास्त्रातील कोणती शास्त्रीय पद्धती सर्वोत्कृष्ट आहे? तर प्रायोगिक पद्धत ही मानसशास्त्रातली सर्वोत्कृष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सायको या शब्दाचा अर्थ आत्मा आहे. लोगसचा पण अर्थ आत्माच आहे. निरीक्षण वर्तन पद्धतीचा जनक वॅटसन आहे. अध्ययन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे, समायोजनात्मक. तर बघा, अध्ययन ही समायोजनात्मक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची आहे? तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेहोलॉवने डॅश डॅश उपपत्ती मांडली? तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पेहोलॉव यांनी मांडली. त्यानंतर चेतक व प्रतिसाद ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीला सहचर्यवादी उपपत्ती असे म्हणतात. चेतक व प्रतिसाद या उपपत्तीला सहचर्यवादी उपपत्ती असे म्हणतात. योग्य चेतकास योग्य डॅश डॅश दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते. तर योग्य चेतकास योग्य प्रतिसाद दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे डॅश डॅश होय? तर अध्ययन म्हणजे वर्तन परिवर्तन होय. तर अध्ययन म्हणजे वर्तन परिवर्तन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश सिद्धांत थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडला? तर प्रयत्न प्रमाद हा जो सिद्धांत आहे तो थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गिजूबाई बधेकाचे शैक्षणिक विचार कोणत्या आत्मवृत्त पुस्तकात आहेत? तर दिवा स्वप्न या आत्मवृत्तपर पुस्तकामध्ये गिजूबाई बधेकाचे शैक्षणिक विचार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक कार्य पुढे कोणी चालवले? तर अनुताई वाघ यांनी त्यांचा जो वारसा होता तो पुढे चालवला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याची काही शॉर्ट जे प्रश्न उत्तर आहेत ते बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब